वैभव मालेगांव, ये है आपकी आवाज। आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस। मालेगाव शहरात बोगस डॉक्टरांचा अक्षरशः थैमान माजलेला आहे। ज्यांच्याकडे डिग्री नाही आहे किंवा अतिशय छोटी डिग्री असलेला माणूस, ज्या डिग्रीची प्रॅक्टिस त्याने केली नाही पाहिजे तो करतो आहे आणि यातून अनेक रुग्णांचा जीव गमावतो आहे। मग याच्यावर बोलण्यासाठी, या विषयाचं लक्ष वेधून घेण्यासाठी, याला वाचा फोडण्यासाठी अमरण उपोषणाचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे। तुला काय म्हणणं बरं? काय नाही, आपलं म्हणजे काल पण साहेब होते, डोलारे साहेब वगैरे आले, त्यांनी सांगितलं आम्ही कारवाई करू वगैरे। आपण त्यांना 1 महिन्यापूर्वी तुम्ही स्वतः इंटिमेट केलं होतं, आपण त्यांना त्या मीटिंगला बोलवलं होतं, त्या मीटिंगला ते लोक आले नाही। त्याच्यानंतर त्या मीटिंगला न आल्यामुळे पुढे ते कार्यक्रम काही झाला नाही। मग त्याच्यानंतर मी पुन्हा त्यांना इंटिमेट म्हणून एक ऍप्लिकेशन त्यांना दिलं, निवेदन। मग त्या निवेदनावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती, कारवाई नाही केली। काही अडचण असेल तर त्यांनी त्या पत्राला उत्तर तरी द्यायला पाहिजे होतं, की जे आश्वासन त्यांनी आज लेखी द्यायचं म्हणत होते ते आश्वासन त्यांनी त्या पत्राला उत्तर म्हणून दिलं असतं तर मी अजून थोडं पोस्टपोन केलं असतं। त्यांनी ते पण केलं नाही। मग काल आल्यानंतर ते म्हटले की आम्ही लेखी आश्वासन देतो, तर त्यांनी लेखी आश्वासन वगैरे दिलं। तर माझं म्हणणं असं होतं की एक तर एखाद्या मागणीकर्त्याला आंदोलन करायची गरज पडायला नको, आणि मग आंदोलन का केलंय की ती कृती झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। मग आता ती कारवाई जर करत नसतील मग उपोषण सोडून फायदा काय? फक्त आश्वासन उपोषण फायदा नाही। मग त्यांना मी काल आड घातली होती की तुम्ही ऍटलिस्ट डेमो म्हणून काय ना 2-4 ठिकाणी कारवाई करा, त्याच्या बातम्या येऊ द्या, मग मी उपोषण सोडतो। त्यांनी रात्री मला सांगितलं की आम्ही रात्रीतून कारवाई करतो, पण रात्री काही कारवाई कुठे केली नाही। सकाळची वाट बघितली, आता सकाळी ते गेलेत, पण ते सिटी स्कॅन सेंटरला वगैरे गेले। तर एखाद्या बोगस डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे, एखाद्या सोनोग्राफी सेंटरचं चेकिंग झालं पाहिजे, तर ती कुठेतरी बातमी या सगळ्या आरोग्य विभागात जेव्हा पसरेल तर आंदोलनाचा काहीतरी इम्पॅक्ट झाला आणि कुठेतरी याला आळा बसेल। तसं काहीतरी होताना दिसून येईल। तर तुम्ही डोलारे साहेबांना जर सूचना केल्या की तू 1-2 ठिकाणी तरी तुम्ही कारवाई करा। तर यांची बैठक घेतली होती आपण, त्यांनी निवेदन दिलं, आम्ही सगळे तुम्ही 2दा बैठक घेतल्या, त्यांना बरेच अधिकारी हजर नाही राहिले, त्याच्यावर काही तुम्ही बैठक घेतली त्याच्यात सगळे डिपार्टमेंट यांना ते अवॉर्ड पाठवतो तर त्यांना शिकवलं मग कारवाई केली, त्याचा काही विषय नाही। पण आपण टास्क फोर्स हे 28 दिवसात टास्क फोर्स तयार झाले, फार प्रभाव पडेल। दुसरी गोष्ट काय व्हायला पाहिजे, आपण मिटिंग एक लावूया 28 दिवसात, मिटिंगमध्ये आपण फॉन घेतो, तो पण काय नाही 4 दिवसात मिटिंग लागली पडेल। आम्हाला फक्त गोपनीय माहिती मिळाली, आम्ही काढतो, आपल्याकडून जर गोपनीय माहिती मिळाली तर आपण आकर्षण कारवाई करतो। म्हणजे जयेश आहे मॅडम वगैरे यांना जुनी बरीच यादी माहिती मालेगाव पूर्व भागात बोगस डॉक्टर कोण कोण आहे, प्रॅक्टिस करते, ते जर तिथे यादी तर मिळाली नाही, यादी त्यांच्याकडे आहे ना, यादी मिळाली आपल्याला किती करावं। 314 डॉक्टर बोगस आहेत, 314 डॉक्टर बोगस आहेत, 314 डॉक्टर बोगस आहेत। असेच बोगस आहे डिग्री तर ती इलेक्ट्रोपॅथी वगैरे आहे आणि ते बिंदास पेशंट हँडल करतात। त्याच्यात असं समोर आलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात मुलांची संख्या वाढलेली आहे, मुलींची संख्या कमी आहे। मला तत्कालीन ठाकरे मॅडम आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी मला बोलवलं होतं, तर मी त्यावर त्यांच्याशी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला सर्व सहकार्य केलं। त्यांच्या निर्देशन आणून दिलं की मुलांची संख्या जास्त वाढते आहे, मुलींची संख्या वाढते, म्हणजे याचा अर्थ कुठंतरी नाही हा सर्व कार्यक्रम चालला। काय करायचं आपण लिखी दिली तर म्हणजे बोर्ड आहे, म्हणजे रेड बोर्ड आहे ना, रेड बोर्ड लावायचं,
दवाखान्यामध्ये काय असेल बेड बोर्ड लावायचे आणि ही लॅबची बेड बोर्ड जी आहे पेपरला पण दिसतो 114 हां 314 बोलू शकतो. आणि लॅब जी आहे ना लॅबची यादी तुमच्याकडे आहे लॅबची यादी आणि 314 डॉक्टरची यादी पेशंटचा डॉक्टर यादी आम्हाला काय करायचं आम्हाला आधीच करायचं. इथे तुम्ही जे म्हटलं माहिती सदर खाजगी हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात येईल. मग यांना या डॉक्टरांना ऍटलिस्ट नोटीस द्या, म्हणजे आज उद्यामध्ये दरपत्रक जर दिसले तर वाटेल की कारवाई झाली. दोन दिवसापासून या ठिकाणी सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण अमर उपोषण करत होतो. मालेगाव शहराच्या आरोग्याविषयी आपण जे काही अडचणी मांडल्या होत्या त्यावर गेल्या 2 दिवसापासून सन्माननीय केकांत साहेब हे पाठपुरावा करत होते. सन्माननीय तहसीलदार साहेब विशालजी सोनवणे, सन्माननीय डोलारे साहेब यांनी काल लेखी आश्वासन दिल्यानंतर आपण अट घातली होती की जोपर्यंत कारवाईची सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नाही. आज सकाळपासून त्यांनी अनेक सेंटर्सवर तपास, त्याचे लोकेशन फोटोज देखील आपल्याला बघायला मिळाले आणि मग त्यानंतर कुठेतरी ही शाश्वती येते की ह्या तपासणीला सुरुवात झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात सन्माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब नाशिकहून इथे तात्काळ आले आणि त्यांनी हे सगळे आश्वासन लेखी स्वरूपात दिले की जे काही दरपत्रक हॉस्पिटल लॅबमध्ये लागले पाहिजे त्याच्या नोटिसा ते आजच काढणार. गेल्या 8 दिवसात ते दरपत्रक हॉस्पिटलमध्ये लागलं जाईल. पोस्को अंतर्गत पीडित महिला ना तपासण्यासाठी शक्यतो महिला डॉक्टरची उपस्थिती ते आपल्याला तिथे करून देणार आहेत. आणि ज्या डॉक्टरांकडून त्या ठिकाणी हलगर्जीपणा झाला त्यांना नोटीस त्वरित ते काढणार आहेत असं देखील त्यांनी आश्वासनात म्हटलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात जशी जिल्हा पथक आहे त्या पद्धतीने मालेगाव शहराला देखील एक पथक गठीत करण्याचं, त्या पथक गठीत करण्याच्या बाबतीत येणाऱ्या 10 दिवसात सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय इथे बैठक घेऊन ते पथक गठीत केल्याची माहिती ते आपल्याला त्या बैठकीत उपस्थित करून आपल्याला देणार आहेत. असं पथक जर मालेगावात आलं तर वेळोवेळी कोणाचीही तक्रार आली तर त्या ठिकाणी रेड करून तपासणी करता येईल आणि त्यांच्यावर कारवाई करता येईल. ह्या सगळ्या बाबतीतलं आश्वासन या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे उपोषण सोडत आहोत आणि ह्या उपोषणाची दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणेने जे काही सहकार्य आपल्याला या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब असतील, सन्माननीय तहसीलदार साहेब असतील, साहेब असतील, या सर्वांचं मनापासून आणि सन्माननीय आयुक्त साहेब असतील यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.